नमस्कार मित्रांनो, कॅबिलोपिल हेअर स्किन अँड लेझर क्लिनिक मध्ये मी डॉक्टर प्रशांत दिनकर आपलं स्वागत करतो. माझ्या क्लिनिकमध्ये खूप सारे पेशंट्स येतात ज्यांना मी फर्स्ट ऑफ ऑल आय डायग्नोज देअर हेअर अँड स्किन कंडिशन, देन आय ॲडवाइज देम प्रॉपर प्रिस्क्रिप्शन, डायटरी ॲडवाइस दिली जाते, त्यांना स्किन केअर आणि हेअर केअर ॲडवाइस केली जाते. त्यामध्ये काही प्रश्न पेशंट्सचे खूप कॉमन असतात. त्याच्यातला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मला चहा आणि कॉफी चालेल का? चहाने मला त्रास होतो, किंवा चहामुळे मला अंगावर पित्त उठतं, चहामुळे रॅश येते, चहामुळे छातीत जळजळ होते, करपट ढेकर येतात, पोट फुगल्यासारखं होतं, कॉफी प्यायल्यानंतर मला झोप येत नाही, किंवा कॉफी प्यायल्यानंतर माझी भूक मिटते किंवा भूक लागत नाही. ह्या ज्या सगळ्या मिथ्स आहेत त्या आज जरा मी मोडून काढणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घ्यायची की चहा आणि कॉफी जी आहे ती नैसर्गिक आहे. आपल्याला चहा पत्ती जी असते ती एक रोप आहे, दॅट इज अ क्रॉप, अँड ती जमिनीत उगतं. कॉफी जी ती कॉफी सीड आहे. सो ती कॉफी सीड जी आहे ती पण एका झाडापासून तयार होते आणि दॅट इज नॉट मॅन्युफॅक्चर्ड, बरोबर. नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत त्या. आता आपण चहा भारतीय कसे बनवतो? आपण एक पातेल्यात पाणी घेतो, त्यामध्ये साखर टाकतो, त्याच्यामध्ये दूध घालतो, त्याच्यामध्ये चहा पत्ती टाकतो आणि त्याच्यानंतर आपण भरघोस ती उकळतो, अगदी उकळतो. ह्या प्रक्रियेमुळे चहा ही ऍसिडिक होते, म्हणजे चहाचं रूपांतरण विषामध्ये होतं. चहा बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आणि आरोग्यदायी पद्धत, तुम्ही कुठला चहापत्ती वापरा हे मी सांगणार नाही, मी कोणाचं ब्रँडिंग करत नाहीये. मला कुठली चहापत्ती घ्या, म्हणजे अक्षरशः चहापत्ती म्हणजे हिरवं पान घ्या, ते मला काहीच हरकत नाहीये. तुम्ही एक पाणी गरम करा, गरम पाणी तुमच्या चहाच्या कपामध्ये घाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वीटनर म्हणून तुम्ही स्टिविया पावडर घाला आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर घाला इन्स्टेड ऑफ ऍक्टिव्ह मिल्क, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही टी बॅग ऍड करा. अशा पद्धतीने चहा बनवल्यानंतर तो चहा अल्कलाईन होतो, म्हणजे त्या चहामुळे ऍसिडिटी होत नाही, त्या चहामुळे पित्त होत नाही, त्या चहामुळे पित्त अंगावर स्किनवर उठत नाही, छातीत जळजळ होत नाही, पोट फुगत नाही, डोकं दुखत नाही, झोप मोडत नाही. आता प्रश्न कॉफीचा. कॉफी जो आहे ती पण आपण तशीच करतो. एक पाणी घेतो, पाण्यामध्ये दूध घालतो, पाण्यामध्ये साखर घालतो किंवा गूळ घालतो, पाण्यामध्ये कॉफी घालतो आणि भरघोस उकळतो ती. त्याच्यामुळे कॉफी सुद्धा अल्कलाईन पासून ऍसिडिक होते आणि ती ऍसिडिक झाल्यामुळे आपल्याला सगळे त्रास होतात. सो कॉफी पण तुम्ही तशीच बनवा. एक कपभर गरम पाणी घ्या, त्याच्यामध्ये स्टिविया पावडर घाला, डेअरी व्हाईटनर किंवा मिल्क पावडर ऍड करा इन्स्टेड ऑफ मिल्क, आणि त्याच्यामध्ये वरून तुम्ही कॉफीची पावडर घाला. चांगली मिक्स करा, मिक्स इट थरली प्रॉपरली, दॅट मेक्स यू अल्कलाईन कॉफी. सो ही सगळ्यात सुंदर वे आहे हेल्दी चहा आणि हेल्दी कॉफी, म्हणजे अल्कलाईन चहा आणि अल्कलाईन कॉफी बनवण्याची. त्याच्यामुळे चहा आणि कॉफी ह्याच्यामधले जे जीवनसत्व आहेत, जे पौष्टिक सत्व आहेत ते आपल्याला मिळू शकतात. आणि चहा आणि कॉफी ही हानिकारक नसून ही आरोग्यवर्धक आहे, ही तुम्हाला प्यायल्यानंतर जाणवेल. तुम्ही नक्कीच ट्राय करा, आणि तुम्हाला असेच काही मिथ्स असतील तर नक्कीच मला ते कमेंट्समध्ये कळवा, आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या ओळखीच्या संबंधितांच्या फोनवरती हा नक्कीच शेअर करा व्हिडिओ. त्यांचे काही डाऊट्स असतील, त्यांचे डाऊट्स क्लिअर होतील, त्यांचे मिथ्स क्लिअर होतील आणि ते सुद्धा आरोग्यदायी चहा आणि कॉफी पिऊ शकतील. सो सेव्ह युअर सेल्फ, सेव्ह युअर फॅमिली, सेव्ह युअर कम्युनिटी अँड सेव्ह युअर कंट्री. थँक्यू.